बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. त्यामध्ये मला जास्त थकल्यासारखं होतं आणि घाम जास्त येतो. 11 नंतर असं सुस्त वाटलं, झोप येते, पाय दुखणं हे. औरंगजेब कबर हटाव आंदोलनानंतर नागपुरातील महाल परिसरात तुफान राडा. 2 गटात दगडफेक आणि जाळपोळ. आतापर्यंत 80 पेक्षा जास्त संशयित ताब्यात. परिस्थिती नियंत्रणात. नागपुरात कबरीवरून झालेल्या राड्यात अनेक पोलीस जखमी. पोलीस उपायुक्त निकेतन कदमांवरती कुऱ्हाडीनं हल्ला, तर अग्निशमन दलाच्या जवानांवरही दगडफेक. कालच्या राड्यानंतर नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करतरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात संचारबंदी. रात्रभर पोलिसांचं अटक सत्र. नागपुरातल्या राड्यानंतर पोलिसांचा सायबर सेल ऍक्टिव्ह. तब्बल 1,500 सोशल मीडिया हँडलवर करडी नजर. आक्षेपार्ह व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करणाऱ्यांची ओळख निश्चित. राड्यानंतर नागपूरकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शांततेचं आवाहन, तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य करण्याचं गडकरींचंही आवाहन. नागपूर प्रकरणासंदर्भात फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक. कुणालाही सोडणार नाही. नागपूर राड्यावर सरकारची कडक भूमिका, तर बावनकुळे आज घटनास्थळाची पाहणी करणार. आजपासून माथेरान बेमुदत बंद. पर्यटकांच्या फसवणुकीविरोधात संघर्ष समितीकडून माथेरान बंदची हाक. मुख्य प्रवेशद्वार, दस्तुरी नाक्यावर पर्यटकांची लूट होत असल्याचा संघर्ष समितीचा आरोप. मुंबईतील एका हत्या प्रकरणी गँगस्टर छोटा राजन निर्दोष. दाऊदचा भाऊ इक्बालच्या ड्रायव्हरच्या हत्येप्रकरणी स्पेशल सीबीआय कोर्टाकडून राजनची निर्दोष सुटका. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.